श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण काय ऐकणार आहोत? स्वामी समर्थांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं ते आपण या ठिकाणी सांगतो. तर चला तर मग आज आपण अभिमानाने फुगलेले 3 गोसावी यांची गोष्ट ऐकूया, जी स्वामी समर्थांच्या आयुष्यामध्ये घडून गेलेली आहे आणि आज आपण त्याचं इथे वर्णन करणार आहोत. एक वेळ अशी आली की गिरी, पुरी आणि भारती या पंथातील 3 गोसावी अक्कलकोट येथे आले. ते तिघे अंगाने धष्टपुष्ट होते. बोलण्यात धीटपणा होता. थोडे संस्कृत शिकलेले होते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या ज्ञानाचा अभिमान होता. त्यांना वाटे की आपण मोठे विद्वान आहोत. ते अक्कलकोट येथे आले आणि दुरून श्री स्वामी समर्थांना पाहिले, पण त्यांनी नमस्कार केला नाही. विनम्रपणे उभे राहिले नाहीत. उलट तेथे आलेल्या विश्वनाथ आणि श्रीपाद भट यांना प्रश्न विचारू लागले. ते म्हणाले, हे स्वामी कोण आहेत? कोठून आले आहेत? हे हंस आहेत की परमहंस? संन्यासी असून पलंग? गाद्या का आहेत? यांचा दंड कोठे आहे? हा मार्ग कोणत्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे? कोणत्या शाखेचे प्रमाण आहे? ते बोलण्यात खूप उर्मट होते. त्यांच्या आवाजात विनय नव्हता. ते प्रश्न विचारत होते, पण त्यामागे श्रद्धा नव्हती, फक्त अहंकार होता. श्रीपाद भट शांतपणे म्हणाले, तुम्ही स्वामी पुढे जा आणि त्यांनाच विचारा, मग तुम्हाला सर्व समजेल. ते तिघेही पुढे गेले. स्वामी समर्थासमोर उभे राहिले. पण पुढे जे झाले ते त्यांच्या कल्पनेपलीकडचे होते. जसेच ते स्वामींच्या जवळ गेले तसे त्यांच्या जिभा जड झाल्या. वाचा बंद झाली. एक शब्दही तोंडातून बाहेर पडेनासा झाला. जे काही प्रश्न विचारायचे होते ते सारे मनातच राहिले. त्यांना बोलताच येईना. जणू काही त्यांच्या डोळ्याचा पडदाच काढला गेला. जसे अंजन पडल्यावर डोळे उघडतात तसे त्यांच्या अंतरंगातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा होऊ लागला. त्यांच्या विद्यारूपी डोळ्यावरून अभिमानाचा पडदा हटला. त्यांना स्वामी समर्थांचे तेज दिसू लागले. ते दिव्य तेज इतके प्रखर होते की त्यांना ते सहन होत नव्हते. त्यांच्या मनात अचानक पश्चाताप निर्माण झाला. शास्त्रात म्हटले आहे, पश्चातापेन शुद्धती, म्हणजे पश्चातापाने मनुष्य शुद्ध होतो. ते तिघे रडू लागले. घळघळून अश्रू वाहू लागले. त्यांनी लोटांगण घालण्यास सुरुवात केली. अंगातून घाम वाहू लागला. लोक म्हणू लागले, पुरे आता नमस्कार, पण ते थांबेनात. त्यांचा गर्व पूर्णपणे नाहीसा झाला होता. स्वामींची करुणा. स्वामी समर्थांनी पाहिले की ते तिघेही मनापासून पश्चाताप करीत आहेत. त्यांचा गर्व गळून पडला आहे. तेव्हा गुरुजनांना कळवळा आला. स्वामींनी त्यांना जवळ बोलावले. जिभा काढायला सांगितल्या. तेथील थोडे भस्म घेऊन त्यांच्या जिभेवर ठेवले. भस्म जिभेवर पडताच त्यांची वाचा परत आली. ते पुन्हा बोलू लागले, पण आता त्यांचा आवाज बदलला होता. त्यात नम्रता होती.
विनय होता, कृतज्ञता होती. ते म्हणू लागले, आम्ही किती उन्नत होतो. जसे विंचवाला थोडे विष असते पण तो नांगी वर करून चालतो, तसेच आम्ही थोडे ज्ञान मिळवून गर्व केला. कित्येक लोकांना धिक्कारले असेल. आपली प्रतिष्ठा व्हावी म्हणून इतरांना कमी लेखले. ते पुढे म्हणाले, ही देहबुद्धी राक्षसी नाही काय? या अहंकारामुळे आम्ही अधोगतीकडे जात होतो. पण कोणत्या जन्मातील पुण्य उगवले आणि आम्हाला महापुरुषाचे दर्शन झाले. त्या दर्शनाने आमचा गर्व नाहीसा झाला. ते उदाहरण देत म्हणाले, जसा सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो, तसेच आज आमच्या मनातील अज्ञान नाहीसे झाले. ते म्हणाले, धन्य आहेत हे श्री गुरुराज, धन्य आहेत हे देवाधिदेव. आपण करुणा सागर आहात, अनाथांचे नाथ आहात. आपली लीला वेदशास्त्रांनाही कळत नाही. त्यांचा प्रश्न ते पुढे नम्रतेने विचारू लागले, आता आमचे काय? आम्ही कसे मुक्त होऊ? आम्हाला ईश्वरनिष्ठा कशी प्राप्त होईल? तेव्हा स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, संतांच्या वचनावर विश्वास ठेवा. संतांना शरण जा. गर्व पूर्णपणे सोडा. भजन, पूजन आणि नामस्मरण करा. जे मिळेल त्यात समाधान माना. कोणत्याही जीवाला काया, वाचा, मनाने त्रास देऊ नका. माझ्यावर प्रेम ठेवा. सर्व करता करविता ईश्वर आहे, अशी भावना ठेवा. भक्तीचा आश्रय घ्या. अशी उपासना केली तर तुम्ही कृतज्ञ व्हाल, असे स्वामी म्हणाले. त्यांची प्रार्थना ते तिघे म्हणाले, आता आम्हाला कोठे जाऊ सांगता? आम्ही आपल्या चरणाशीच राहू. हे चरण सोडवत नाहीत. या चरणांचे तेज पाहून आम्ही शुद्ध झालो आहोत. आम्हाला अखंड भक्ती द्या. अद्वैत प्रेम आमच्या हृदयामध्ये भरून राहो. कोणत्याही जन्मात आपल्या चरणाचा विसर पडू नये, असे म्हणत ते दंडवत पडले. बराच वेळ तसेच राहिले. सेवेकऱ्यांनी त्यांना उठवले. स्वामींनी त्यांना प्रसाद दिला. त्यांनी तो श्रद्धेने ग्रहण केला. ते तिघे स्वामींच्या सेवेत राहिले. स्वामी समाधीस्थ होईपर्यंत अक्कलकोटातच राहिले. नंतर तीर्थयात्रेस निघाले. या कथेचा संदेश या कथेतून स्पष्ट होते की मनुष्य कितीही अहंकारी असला तरी गुरूंच्या सानिध्यात आपल्यावर त्याचे रूपांतर होऊ शकते. जसे कष्ट अग्नीच्या संपर्कात आले की अग्निरूप होते, तसेच मनुष्य गुरूच्या संपर्काने शुद्ध होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाष्य हारपे. अर्थात इंधन अग्नीच्या संपर्कात आले की ते स्वतः अग्नी होते. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ असे दयाधन सद्गुरू होते. त्यांनी कित्येकांचा उद्धार केला. त्यांची लीला उदार होती. त्यांची करुणा अपार होती. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.